नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा या चित्रपटाचे 34व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। विकी कौशिक, रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजतोय। रिलीज होऊन 34 दिवसांनंतर ही चित्रपटाची कमाई धमाकेदार आकड्यांमध्ये होताना दिसत आहे। तसे आता दबंग भाईजान सलमान खानचा सिकंदर रिलीज होणार आहे। छावाकडे आता थोडे दिवस शिल्लक आहे, कारण त्यानंतर बॉक्स ऑफिसवर सिकंदर रिलीज झाल्यानंतर काय होईल हे येत्या काळात पाहायला मिळेल। पण आता चित्र जर पाहिले तर छावाकडे सिकंदर रिलीज होण्यापूर्वीचा वेळ आहे। छावाच्या आत्ताच्या कमाईबद्दल जाणून घेऊया। छावाने 4 आठवड्यात 552 करोड ची कमाई केलेली आहे। सैनिकच्या अनुसार 29व्या दिवशी आणि 30व्या दिवशी 7 करोड 25 लाखाची कमाई केलेली होती आणि 30व्या दिवशी 7 कोटी 9 लाखाची कमाई केलेली होती या चित्रपटाने। आणि 31व्या दिवशी 8 कोटीची कमाई केलेली होती आणि 32व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाची कमाई केलेली होती आणि 33व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाची कमाई केलेली होती आणि एकूण या चित्रपटाने 580 कोटी 63 लाखाची कमाई आतापर्यंत केलेली आहे 33व्या दिवसपर्यंत। सकाळी 10 वाजेपर्यंत म्हणजे 34व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 70 लाखाची कमाई केलेली आहे। यासोबत छावाचे एकूण कलेक्शन 583 कोटी 33 लाख रुपये झालेले आहे। दरम्यान आकडेवारी अंतिम नाही, यामध्ये बदल होऊ शकतो। छावाने 34व्या दिवशी सार्वजनिक कमाई करणारा जवानने 34व्या दिवशी फक्त 82 लाख रुपये कमाई केली होती। त्याचा विक्रम छावाने मोडलेला आहे। या चित्रपटाने पठाण या चित्रपटालाही मागे टाकलेले आहे। त्याने 52 लाख रुपये, एनिमल या चित्रपटाने 54 लाख रुपये, गदर 2 या चित्रपटाने 52 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। श्री 2 आणि पुष्पा बद्दल बोलायचे झाले तर यांनी 34व्या दिवशी 2 कोटी 5 लाखाची कमाई केलेली होती आणि पुष्पाने 2 कोटी 15 लाख रुपये कमवलेले होते। म्हणजे 34व्या दिवशी छावाने कलेक्शन बाबत सर्वांना मागे टाकलेले आहे। दरम्यान जरा हटके जरा बचके आणि लुकाछुपी सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शकाने ब्लॉकबस्टर छावा बनवलेला आहे। चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे। याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा या चित्रपटाचे 34व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। विकी कौशिक, रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजतोय। रिलीज होऊन 34 दिवसांनंतर ही चित्रपटाची कमाई धमाकेदार आकड्यांमध्ये होताना दिसत आहे। तसे आता दबंग भाईजान सलमान खानचा सिकंदर रिलीज होणार आहे। छावाकडे आता थोडे दिवस शिल्लक आहे, कारण त्यानंतर बॉक्स ऑफिसवर सिकंदर रिलीज झाल्यानंतर काय होईल हे येत्या काळात पाहायला मिळेल। पण आता चित्र जर पाहिले तर छावाकडे सिकंदर रिलीज होण्यापूर्वीचा वेळ आहे। छावाच्या आत्ताच्या कमाईबद्दल जाणून घेऊया। छावाने 4 आठवड्यात 552 करोड ची कमाई केलेली आहे। सैनिकच्या अनुसार 29व्या दिवशी आणि 30व्या दिवशी 7 करोड 25 लाखाची कमाई केलेली होती आणि 30व्या दिवशी 7 कोटी 9 लाखाची कमाई केलेली होती या चित्रपटाने आणि 31व्या दिवशी 8 कोटीची कमाई केलेली होती आणि 32व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाची कमाई केलेली होती आणि 33व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाची कमाई केलेली होती आणि एकूण या चित्रपटाने 580 कोटी 63 लाखाची कमाई आतापर्यंत केलेली आहे 33व्या दिवसपर्यंत।
सकाळी 10 वाजेपर्यंत म्हणजे 34व्या दिवशी या चित्रपटाने 2,70,00,000ची कमाई केलेली आहे. यासोबत छावाचे एकूण कलेक्शन 583,33,00,000 रुपये झालेले आहे. दरम्यान आकडेवारी अंतिम नाही, यामध्ये बदल होऊ शकतो. छावाने 34व्या दिवशी सार्वजनिक कमाई करणारा जवानने 34व्या दिवशी फक्त 82 लाख रुपये कमाई केली होती. त्याचा विक्रम छावाने मोडलेला आहे. या चित्रपटाने पठाण या चित्रपटालाही मागे टाकलेले आहे. त्याने 52 लाख रुपये, ॲनिमल या चित्रपटाने 54 लाख रुपये, गदर 2 या चित्रपटाने 52 लाख रुपयाची कमाई केलेली आहे. श्री 2 आणि पुष्पा बद्दल बोलायचे झाले तर यांनी 34व्या दिवशी 2,05,00,000ची कमाई केलेली होती आणि पुष्पाने 2,15,00,000 रुपये कमवलेले होते. म्हणजे 34व्या दिवशी छावाने कलेक्शन बाबत सर्वांना मागे टाकलेले आहे. दरम्यान जरा हटके जरा बचके आणि लुकाछुपी सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शकाने ब्लॉकबस्टर छावा बनवलेला आहे. चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे. याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये छावा या चित्रपटाचे 34व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. विकी कौशिक, रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजतोय. रिलीज होऊन 34 दिवसांनंतर ही चित्रपटाची कमाई धमाकेदार आकड्यांमध्ये होताना दिसत आहे. तसे आता दबंग भाईजान सलमान खानचा सिकंदर रिलीज होणार आहे. छावाकडे आता थोडे दिवस शिल्लक आहे, कारण त्यानंतर बॉक्स ऑफिसवर सिकंदर रिलीज झाल्यानंतर काय होईल हे येत्या काळात पाहायला मिळेल. पण आता चित्र जर पाहिले तर छावाकडे सिकंदर रिलीज होण्यापूर्वीचा वेळ आहे. छावाच्या आत्ताच्या कमाईबद्दल जाणून घेऊया. छावाने 4 आठवड्यात 552 करोड ही कमाई केलेली आहे. सेनेनिकच्या अनुसार 29व्या दिवशी आणि 30व्या दिवशी 7,25,00,000ची कमाई केलेली होती आणि 30व्या दिवशी 7,09,00,000ची कमाई केलेली होती या चित्रपटाने. आणि 31व्या दिवशी 8 कोटीची कमाई केलेली होती आणि 32व्या दिवशी या चित्रपटाने 2,65,00,000ची कमाई केलेली होती आणि 33व्या दिवशी या चित्रपटाने 2,65,00,000ची कमाई केलेली होती आणि एकूण या चित्रपटाने 580,63,00,000ची कमाई आतापर्यंत केलेली आहे 33व्या दिवसपर्यंत. सकाळी 10 वाजेपर्यंत म्हणजे 34व्या दिवशी या चित्रपटाने 2,70,00,000ची कमाई केलेली आहे. यासोबत छावाचे एकूण कलेक्शन 583,33,00,000 रुपये झालेले आहे. दरम्यान आकडेवारी अंतिम नाही, यामध्ये बदल होऊ शकतो. छावाने 34व्या दिवशी सार्वजनिक कमाई करणारा जवानने 34व्या दिवशी फक्त 82 लाख रुपये कमाई केली होती. त्याचा विक्रम छावाने मोडलेला आहे. या चित्रपटाने पठाण या चित्रपटालाही मागे टाकलेले आहे. त्याने 52 लाख रुपये, ॲनिमल या चित्रपटाने 54 लाख रुपये, गदर 2 या चित्रपटाने 52 लाख रुपयाची कमाई केलेली आहे. श्री 2 आणि पुष्पा बद्दल बोलायचे झाले तर यांनी 34व्या दिवशी 2,05,00,000ची कमाई केलेली होती आणि पुष्पाने 2,15,00,000 रुपये कमवलेले होते. म्हणजे 34व्या दिवशी छावाने कलेक्शन बाबत सर्वांना मागे टाकलेले आहे. दरम्यान जरा हटके जरा बचके आणि लुकाछुपी सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शकाने ब्लॉकबस्टर छावा बनवलेला आहे. चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे. याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये
छावा या चित्रपटाचे 34व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। विकी कौशिक, रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजतोय। रिलीज होऊन 34 दिवसांनंतर ही चित्रपटाची कमाई धमाकेदार आकड्यांमध्ये होताना दिसत आहे। तसे आता दबंग भाईजान सलमान खानचा सिकंदर रिलीज होणार आहे। छावाकडे आता थोडे दिवस शिल्लक आहे, कारण त्यानंतर बॉक्स ऑफिसवर सिकंदर रिलीज झाल्यानंतर काय होईल हे येत्या काळात पाहायला मिळेल। पण आता चित्र जर पाहिले तर छावाकडे सिकंदर रिलीज होण्यापूर्वीचा वेळ आहे। छावाच्या आत्ताच्या कमाईबद्दल जाणून घेऊया। छावाने 4 आठवड्यात 552 करोड कमाई केलेली आहे। सेनेनिकच्या अनुसार 29व्या दिवशी आणि 30व्या दिवशी 7 करोड 25 लाखाची कमाई केलेली होती आणि 30व्या दिवशी 7 कोटी 9 लाखाची कमाई केलेली होती या चित्रपटाने, आणि 31व्या दिवशी 8 कोटीची कमाई केलेली होती आणि 32व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाची कमाई केलेली होती आणि 33व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाची कमाई केलेली होती आणि एकूण या चित्रपटाने 580 कोटी 63 लाखाची कमाई आतापर्यंत केलेली आहे 33व्या दिवसपर्यंत। सकाळी 10 वाजेपर्यंत म्हणजे 34व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 70 लाखाची कमाई केलेली आहे। यासोबत छावाचे एकूण कलेक्शन 583 कोटी 33 लाख रुपये झालेले आहे। दरम्यान आकडेवारी अंतिम नाही, यामध्ये बदल होऊ शकतो। छावाने 34व्या दिवशी सार्वजनिक कमाई करणारा जवानने 34व्या दिवशी फक्त 82 लाख रुपये कमाई केली होती। त्याचा विक्रम छावाने मोडलेला आहे। या चित्रपटाने पठाण या चित्रपटालाही मागे टाकलेले आहे। त्याने 52 लाख रुपये, एनिमल या चित्रपटाने 54 लाख रुपये, गदर 2 या चित्रपटाने 52 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। श्री 2 आणि पुष्पा बद्दल बोलायचे झाले तर यांनी 34व्या दिवशी 2 कोटी 5 लाखाची कमाई केलेली होती आणि पुष्पाने 2 कोटी 15 लाख रुपये कमवलेले होते। म्हणजे 34व्या दिवशी छावाने कलेक्शन बाबत सर्वांना मागे टाकलेले आहे। दरम्यान जरा हटके जरा बचके आणि लुकाछुपी सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शकाने ब्लॉकबस्टर छावा बनवलेला आहे। चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे। याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा या चित्रपटाचे 34व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। विकी कौशिक, रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजतोय। रिलीज होऊन 34 दिवसांनंतर ही चित्रपटाची कमाई धमाकेदार आकड्यांमध्ये होताना दिसत आहे। तसे आता दबंग भाईजान सलमान खानचा सिकंदर रिलीज होणार आहे। छावाकडे आता थोडे दिवस शिल्लक आहे, कारण त्यानंतर बॉक्स ऑफिसवर सिकंदर रिलीज झाल्यानंतर काय होईल हे येत्या काळात पाहायला मिळेल। पण आता चित्र जर पाहिले तर छावाकडे सिकंदर रिलीज होण्यापूर्वीचा वेळ आहे। छावाच्या आत्ताच्या कमाईबद्दल जाणून घेऊया। छावाने 4 आठवड्यात 552 करोड कमाई केलेली आहे। सेनेनिकच्या अनुसार 29व्या दिवशी आणि 30व्या दिवशी 7 करोड 25 लाखाची कमाई केलेली होती आणि 30व्या दिवशी 7 कोटी 9 लाखाची कमाई केलेली होती या चित्रपटाने आणि 31व्या दिवशी 8 कोटीची कमाई केलेली होती आणि 32व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाची कमाई केलेली होती आणि 33व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाची कमाई केलेली होती आणि एकूण या चित्रपटाने 580 कोटी 63 लाखाची कमाई आतापर्यंत केलेली आहे 33व्या दिवसपर्यंत।
सकाळी 10 वाजेपर्यंत म्हणजे 34व्या दिवशी या चित्रपटाने 2,70,00,000ची कमाई केलेली आहे। यासोबत छावाचे एकूण कलेक्शन 583,33,00,000 रुपये झालेले आहे। दरम्यान आकडेवारी अंतिम नाही, यामध्ये बदल होऊ शकतो। छावाने 34व्या दिवशी सार्वजनिक कमाई करणारा जवानने 34व्या दिवशी फक्त 82 लाख रुपये कमाई केली होती, त्याचा विक्रम छावाने मोडलेला आहे। या चित्रपटाने पठाण या चित्रपटालाही मागे टाकलेले आहे, त्याने 52 लाख रुपये, ॲनिमल या चित्रपटाने 54 लाख रुपये, गदर 2 या चित्रपटाने 52 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। श्री 2 आणि पुष्पा बद्दल बोलायचे झाले तर यांनी 34व्या दिवशी 2,05,00,000ची कमाई केलेली होती आणि पुष्पाने 2,15,00,000 रुपये कमवलेले होते। म्हणजे 34व्या दिवशी छावाने कलेक्शन बाबत सर्वांना मागे टाकलेले आहे। दरम्यान जरा हटके जरा बचके आणि लुकाछुपी सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शकाने ब्लॉकबस्टर छावा बनवलेला आहे। चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे। याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा या चित्रपटाचे 34व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। विकी कौशिक, रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजतोय। रिलीज होऊन 34 दिवसांनंतर ही चित्रपटाची कमाई धमाकेदार आकड्यांमध्ये होताना दिसत आहे। तसे आता दबंग भाईजान सलमान खानचा सिकंदर रिलीज होणार आहे। छावाकडे आता थोडे दिवस शिल्लक आहे, कारण त्यानंतर बॉक्स ऑफिसवर सिकंदर रिलीज झाल्यानंतर काय होईल हे येत्या काळात पाहायला मिळेल। पण आता चित्र जर पाहिले तर छावाकडे सिकंदर रिलीज होण्यापूर्वीचा वेळ आहे। छावाच्या आत्ताच्या कमाईबद्दल जाणून घेऊया। छावाने 4 आठवड्यात 552 करोड ची कमाई केलेली आहे। सैनिकच्या अनुसार 29व्या दिवशी आणि 30व्या दिवशी 7,25,00,000ची कमाई केलेली होती आणि 30व्या दिवशी 7,09,00,000ची कमाई केलेली होती या चित्रपटाने आणि 31व्या दिवशी 8 कोटीची कमाई केलेली होती आणि 32व्या दिवशी या चित्रपटाने 2,65,00,000ची कमाई केलेली होती आणि 33व्या दिवशी या चित्रपटाने 2,65,00,000ची कमाई केलेली होती आणि एकूण या चित्रपटाने 580,63,00,000ची कमाई आतापर्यंत केलेली आहे 33व्या दिवसपर्यंत। सकाळी 10 वाजेपर्यंत म्हणजे 34व्या दिवशी या चित्रपटाने 2,70,00,000ची कमाई केलेली आहे। यासोबत छावाचे एकूण कलेक्शन 583,33,00,000 रुपये झालेले आहे। दरम्यान आकडेवारी अंतिम नाही, यामध्ये बदल होऊ शकतो। छावाने 34व्या दिवशी सार्वजनिक कमाई करणारा जवानने 34व्या दिवशी फक्त 82 लाख रुपये कमाई केली होती, त्याचा विक्रम छावाने मोडलेला आहे। या चित्रपटाने पठाण या चित्रपटालाही मागे टाकलेले आहे, त्याने 52 लाख रुपये, ॲनिमल या चित्रपटाने 54 लाख रुपये, गदर 2 या चित्रपटाने 52 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। श्री 2 आणि पुष्पा बद्दल बोलायचे झाले तर यांनी 34व्या दिवशी 2,05,00,000ची कमाई केलेली होती आणि पुष्पाने 2,15,00,000 रुपये कमवलेले होते। म्हणजे 34व्या दिवशी छावाने कलेक्शन बाबत सर्वांना मागे टाकलेले आहे। दरम्यान जरा हटके जरा बचके आणि लुकाछुपी सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शकाने ब्लॉकबस्टर छावा बनवलेला आहे। चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे। याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये
छावा या चित्रपटाचे 34व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। विकी कौशिक, रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजतोय। रिलीज होऊन 34 दिवसांनंतर ही चित्रपटाची कमाई धमाकेदार आकड्यांमध्ये होताना दिसत आहे। तसे आता दबंग भाईजान सलमान खानचा सिकंदर रिलीज होणार आहे। छावाकडे आता थोडे दिवस शिल्लक आहे, कारण त्यानंतर बॉक्स ऑफिसवर सिकंदर रिलीज झाल्यानंतर काय होईल हे येत्या काळात पाहायला मिळेल। पण आता चित्र जर पाहिले तर छावाकडे सिकंदर रिलीज होण्यापूर्वीचा वेळ आहे। छावाच्या आत्ताच्या कमाईबद्दल जाणून घेऊया। छावाने 4 आठवड्यात 552 करोड ची कमाई केलेली आहे। सैनिकच्या अनुसार 29व्या दिवशी आणि 30व्या दिवशी 7 करोड 25 लाखाची कमाई केलेली होती आणि 30व्या दिवशी 7 कोटी 9 लाखाची कमाई केलेली होती या चित्रपटाने आणि 31व्या दिवशी 8 कोटीची कमाई केलेली होती आणि 32व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाची कमाई केलेली होती आणि 33व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाची कमाई केलेली होती आणि एकूण या चित्रपटाने 580 कोटी 63 लाखाची कमाई आतापर्यंत केलेली आहे 33व्या दिवसपर्यंत। सकाळी 10 वाजेपर्यंत म्हणजे 34व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 70 लाखाची कमाई केलेली आहे। यासोबत छावाचे एकूण कलेक्शन 583 कोटी 33 लाख रुपये झालेले आहे। दरम्यान आकडेवारी अंतिम नाही, यामध्ये बदल होऊ शकतो। छावाने 34व्या दिवशी सार्वजनिक कमाई करणारा जवानने 34व्या दिवशी फक्त 82 लाख रुपये कमाई केली होती। त्याचा विक्रम छावाने मोडलेला आहे। या चित्रपटाने पठाण या चित्रपटालाही मागे टाकलेले आहे। त्याने 52 लाख रुपये, एनिमल या चित्रपटाने 54 लाख रुपये, गदर 2 या चित्रपटाने 52 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। श्री 2 आणि पुष्पा बद्दल बोलायचे झाले तर यांनी 34व्या दिवशी 2 कोटी 5 लाखाची कमाई केलेली होती आणि पुष्पाने 2 कोटी 15 लाख रुपये कमवलेले होते। म्हणजे 34व्या दिवशी छावाने कलेक्शन बाबत सर्वांना मागे टाकलेले आहे। दरम्यान जरा हटके जरा बचके आणि लुकाछुपी सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शकाने ब्लॉकबस्टर छावा बनवलेला आहे। चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे। याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा या चित्रपटाचे 34व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। विकी कौशिक, रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजतोय। रिलीज होऊन 34 दिवसांनंतर ही चित्रपटाची कमाई धमाकेदार आकड्यांमध्ये होताना दिसत आहे। तसे आता दबंग भाईजान सलमान खानचा सिकंदर रिलीज होणार आहे। छावाकडे आता थोडे दिवस शिल्लक आहे, कारण त्यानंतर बॉक्स ऑफिसवर सिकंदर रिलीज झाल्यानंतर काय होईल हे येत्या काळात पाहायला मिळेल। पण आता चित्र जर पाहिले तर छावाकडे सिकंदर रिलीज होण्यापूर्वीचा वेळ आहे। छावाच्या आत्ताच्या कमाईबद्दल जाणून घेऊया। छावाने 4 आठवड्यात 552 करोड ची कमाई केलेली आहे। सैनिकच्या अनुसार 29व्या दिवशी आणि 30व्या दिवशी 7 करोड 25 लाखाची कमाई केलेली होती आणि 30व्या दिवशी 7 कोटी 9 लाखाची कमाई केलेली होती या चित्रपटाने आणि 31व्या दिवशी 8 कोटीची कमाई केलेली होती आणि 32व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाची कमाई केलेली होती आणि 33व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाची कमाई केलेली होती आणि एकूण या चित्रपटाने 580 कोटी 63 लाखाची कमाई आतापर्यंत केलेली आहे 33व्या दिवसपर्यंत।
सकाळी 10 वाजेपर्यंत म्हणजे 34व्या दिवशी या चित्रपटाने 2,70,00,000ची कमाई केलेली आहे. यासोबत छावाचे एकूण कलेक्शन 583,33,00,000 रुपये झालेले आहे. दरम्यान आकडेवारी अंतिम नाही, यामध्ये बदल होऊ शकतो. छावाने 34व्या दिवशी सार्वजनिक कमाई करणारा जवानने 34व्या दिवशी फक्त 82 लाख रुपये कमाई केली होती. त्याचा विक्रम छावाने मोडलेला आहे. या चित्रपटाने पठाण या चित्रपटालाही मागे टाकलेले आहे. त्याने 52 लाख रुपये, ॲनिमल या चित्रपटाने 54 लाख रुपये, गदर 2 या चित्रपटाने 52 लाख रुपयाची कमाई केलेली आहे. श्री 2 आणि पुष्पा बद्दल बोलायचे झाले तर यांनी 34व्या दिवशी 2,05,00,000ची कमाई केलेली होती आणि पुष्पाने 2,15,00,000 रुपये कमवलेले होते. म्हणजे 34व्या दिवशी छावाने कलेक्शन बाबत सर्वांना मागे टाकलेले आहे. दरम्यान जरा हटके जरा बचके आणि लुकाछुपी सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शकाने ब्लॉकबस्टर छावा बनवलेला आहे. चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे. याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये छावा या चित्रपटाचे 34व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. विकी कौशिक, रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजतोय. रिलीज होऊन 34 दिवसांनंतर ही चित्रपटाची कमाई धमाकेदार आकड्यांमध्ये होताना दिसत आहे. तसे आता दबंग भाईजान सलमान खानचा सिकंदर रिलीज होणार आहे. छावाकडे आता थोडे दिवस शिल्लक आहे, कारण त्यानंतर बॉक्स ऑफिसवर सिकंदर रिलीज झाल्यानंतर काय होईल हे येत्या काळात पाहायला मिळेल. पण आता चित्र जर पाहिले तर छावाकडे सिकंदर रिलीज होण्यापूर्वीचा वेळ आहे. छावाच्या आत्ताच्या कमाईबद्दल जाणून घेऊया. छावाने 4 आठवड्यात 552 करोड ही कमाई केलेली आहे. सैनिकच्या अनुसार 29व्या दिवशी आणि 30व्या दिवशी 7,25,00,000ची कमाई केलेली होती आणि 30व्या दिवशी 7,09,00,000ची कमाई केलेली होती या चित्रपटाने आणि 31व्या दिवशी 8 कोटीची कमाई केलेली होती आणि 32व्या दिवशी या चित्रपटाने 2,65,00,000ची कमाई केलेली होती आणि 33व्या दिवशी या चित्रपटाने 2,65,00,000ची कमाई केलेली होती आणि एकूण या चित्रपटाने 580,63,00,000ची कमाई आतापर्यंत केलेली आहे 33व्या दिवसपर्यंत. सकाळी 10 वाजेपर्यंत म्हणजे 34व्या दिवशी या चित्रपटाने 2,70,00,000ची कमाई केलेली आहे. यासोबत छावाचे एकूण कलेक्शन 583,33,00,000 रुपये झालेले आहे. दरम्यान आकडेवारी अंतिम नाही, यामध्ये बदल होऊ शकतो. छावाने 34व्या दिवशी सार्वजनिक कमाई करणारा जवानने 34व्या दिवशी फक्त 82 लाख रुपये कमाई केली होती. त्याचा विक्रम छावाने मोडलेला आहे. या चित्रपटाने पठाण या चित्रपटालाही मागे टाकलेले आहे. त्याने 52 लाख रुपये, ॲनिमल या चित्रपटाने 54 लाख रुपये, गदर 2 या चित्रपटाने 52 लाख रुपयाची कमाई केलेली आहे. श्री 2 आणि पुष्पा बद्दल बोलायचे झाले तर यांनी 34व्या दिवशी 2,05,00,000ची कमाई केलेली होती आणि पुष्पाने 2,15,00,000 रुपये कमवलेले होते. म्हणजे 34व्या दिवशी छावाने कलेक्शन बाबत सर्वांना मागे टाकलेले आहे. दरम्यान जरा हटके जरा बचके आणि लुकाछुपी सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शकाने ब्लॉकबस्टर छावा बनवलेला आहे. चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे. याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये
छावा या चित्रपटाचे 34व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। विकी कौशिक, रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजतोय। रिलीज होऊन 34 दिवसांनंतर ही चित्रपटाची कमाई धमाकेदार आकड्यांमध्ये होताना दिसत आहे। तसे आता दबंग भाईजान सलमान खानचा सिकंदर रिलीज होणार आहे। छावाकडे आता थोडे दिवस शिल्लक आहे, कारण त्यानंतर बॉक्स ऑफिसवर सिकंदर रिलीज झाल्यानंतर काय होईल हे येत्या काळात पाहायला मिळेल। पण आता चित्र जर पाहिले तर छावाकडे सिकंदर रिलीज होण्यापूर्वीचा वेळ आहे। छावाच्या आत्ताच्या कमाईबद्दल जाणून घेऊया। छावाने 4 आठवड्यात 552 करोड ची कमाई केलेली आहे। सैनिकच्या अनुसार 29व्या दिवशी आणि 30व्या दिवशी 7 करोड 25 लाखाची कमाई केलेली होती आणि 30व्या दिवशी 7 कोटी 9 लाखाची कमाई केलेली होती या चित्रपटाने आणि 31व्या दिवशी 8 कोटीची कमाई केलेली होती आणि 32व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाची कमाई केलेली होती आणि 33व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 65 लाखाची कमाई केलेली होती आणि एकूण या चित्रपटाने 580 कोटी 63 लाखाची कमाई आतापर्यंत केलेली आहे 33व्या दिवसपर्यंत। सकाळी 10 वाजेपर्यंत म्हणजे 34व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी 70 लाखाची कमाई केलेली आहे। यासोबत छावाचे एकूण कलेक्शन 583 कोटी 33 लाख रुपये झालेले आहे। दरम्यान आकडेवारी अंतिम नाही, यामध्ये बदल होऊ शकतो। छावाने 34व्या दिवशी सार्वजनिक कमाई करणारा जवानने 34व्या दिवशी फक्त 82 लाख रुपये कमाई केली होती, त्याचा विक्रम छावाने मोडलेला आहे। या चित्रपटाने पठाण या चित्रपटालाही मागे टाकलेले आहे, त्याने 52 लाख रुपये। एनिमल या चित्रपटाने 54 लाख रुपये। गदर 2 या चित्रपटाने 52 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। श्री 2 आणि पुष्पा बद्दल बोलायचे झाले तर यांनी 34व्या दिवशी 2 कोटी 5 लाखाची कमाई केलेली होती आणि पुष्पाने 2 कोटी 15 लाख रुपये कमवलेले होते। म्हणजे 34व्या दिवशी छावाने कलेक्शन बाबत सर्वांना मागे टाकलेले आहे। दरम्यान जरा हटके जरा बचके आणि लुकाछुपी सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शकाने ब्लॉकबस्टर छावा बनवलेला आहे। चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे। याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत।